सिन्नरमध्ये मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे। सिन्नर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा भिजून गेलाय आणि तो नासलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, सिन्नरला मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे। सिन्नर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा भिजून गेलेला आहे। व्यापाऱ्यांनी साठवलेला शेकडो क्विंटल कांदा या पावसामध्ये भिजून गेलेला आहे। लाखो रुपये किमतीचा हा कांदा होता आणि तो आता मातीमोल झालेला आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सिन्नर बाजार समितीमधली ही दृश्य, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामध्ये हा कांदा पूर्णपणे भिजून गेलेला आहे। कशा पद्धतीने हा कांदा भिजलेला आहे तरी दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणावर हा कांदा इथे साठवून ठेवण्यात आलेला होता आणि आता हा कांदा भिजून गेलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, आपण पाहतो शेकडो क्विंटल कांदा भिजलेला आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, काय माहिती आहे? सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हा गेल्या तीन तासामध्ये काल दुपारच्या सुमारास झाला। सोमवारी झालेल्या या पावसामुळे प्रचंड अशी हानी या ठिकाणी झालेली आहे। विशेषतः नाशिक शहराला, सिन्नर शहराला याचा मोठा फटका बसलाय। सिन्नर शहरामध्येच असलेल्या बाजार समितीमध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेला होता, कारण की शेतकरी ज्यावेळेस कांदा विकायला येतो त्यानंतर तो खरेदी करून वेगवेगळ्या यार्डामध्ये ठेवण्यात येतो आणि त्याच्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी विकला जातो। तर या दरम्यान हा पाऊस मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आणि अचानक इतका मोठा पाऊस आल्यामुळे या ठिकाणी धांदल उडाली आणि हा जो कांदा होता हा पूर्णपणे या ठिकाणी भिजला आणि याचं नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं केवळ सिन्नर तालुकाच नाही तर वेगवेगळ्या दररोज होणाऱ्या वेगवेगळ्या भागातल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातला 60% उन्हाळा कांदा हा पूर्णपणे संपला आहे। उन्हाळा कांदा हा पूर्ण वर्षभर देशभराला पुरवला जातो आणि देशातून सर्वाधिक देशामध्ये संपूर्ण जी काही कांद्याची पुरवठा होतो तो नाशिक जिल्ह्यातून केला जातो। त्यामुळे आता मोठा फटका हा येण्या काळामध्ये कांद्याच्या अवकेला बसणार आहे आणि त्यामुळे कांद्याचे भाव तेजीत राहणार आहे। अगदी धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।